नमस्कार. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी विकत घेत असतो, नाही का? अगदी एका कप चहापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत. पण माहितीये का की या साध्या वाटणाऱ्या खरेदी विक्रीमागे काही कायदेशीर नियम दडलेले असतात. चला, आज आपण तेच नियम एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहूया. एक विचार करूया. आपण एखाद्या कॅफेमध्ये जातो आणि कॉफी ऑर्डर करतो. तर ही जी विक्री आहे ती नेमकी कोणत्या क्षणी पूर्ण होते? ज्यावेळी आपण ऑर्डर देतो तेव्हा? की पैसे भरल्यावर? की मग तो गरम कॉफीचा कप आपल्या हातात येतो तेव्हा? हाच प्रश्न आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी केंद्रस्थानी घेऊन जातो. तर बघा, कोणत्याही विक्रीच्या कराराची ना एक सोपी रेसिपी असते. म्हणजे कसं, एखादा पदार्थ बनवण्यासाठी काही मूळ साहित्य लागतं ना, अगदी तसंच विक्रीचा करार होण्यासाठी सुद्धा काही आवश्यक घटक लागतात. मग पाहूया हे घटक नेमके कोणते आहेत. प्रत्येक विक्रीच्या मुळाशी खरं तर हे एक साधं 2 टप्प्यांचं सूत्र आहे. एक व्यक्ती वस्तू विकण्याचा किंवा विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवते आणि दुसरी व्यक्ती तो प्रस्ताव स्वीकारते. झालं. व्यवहार लहान असो किंवा मोठा, प्रत्येक खरेदी याच पायावर उभी असते. बरं, मग हा प्रस्ताव आणि स्वीकृती हे नक्की कशाबद्दल असायला हवं? तर विक्रीचा करार म्हणून ओळखला जाण्यासाठी त्यात 2 गोष्टी असणं अनिवार्य आहे. एक म्हणजे वस्तू आणि दुसरी म्हणजे त्याची किंमत, म्हणजेच पैसे. या 2 गोष्टींशिवाय तो विक्रीचा करार मानला जात नाही. ठीक आहे, प्रस्ताव आणि स्वीकृती तर झाली. पण मग वस्तू आणि पैसे यांची देवाणघेवाण लगेचच्या लगेच व्हायलाच पाहिजे का? की ती नंतरही होऊ शकते? चला, आता हे वेळेचं गणित जरा समजून घेऊया. आणि इथेच कायदा आपल्याला प्रचंड लवचिकता देतो. बघा, आपण वस्तू आणि पैसे एकाच वेळी देऊ घेऊ शकतो, जसं आपण किराणा दुकानात करतो. किंवा वस्तू आणि पैसे हप्त्यांमध्ये विभागू शकतो, जसं गाडीच्या EMI मध्ये होतं. आणि इतकंच नाही, तर दोन्ही गोष्टी भविष्यात करण्यासाठी सुद्धा आत्ताच करार करता येतो. कमाल आहे ना? यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ही आहे की विक्रीचा करार दोन्ही पक्षांच्या संमतीच्या क्षणीच तयार होतो. वस्तू किंवा पैशांची प्रत्यक्ष देवाणघेवाण झाली की नाही याने खरं तर फरक पडत नाही. ती संमतीच त्या कराराला कायदेशीर बनवते. पण मग एक प्रश्न येतो. प्रत्येक करारासाठी स्टॅम्प पेपरवर सही शिक्का लागतोच का? तो तोंडी असू शकत नाही का? चला, याबद्दलचे गैरसमज दूर करूया आणि कायदा नक्की काय म्हणतो ते पाहूया. सगळ्यात पहिलं आणि स्पष्ट स्वरूप म्हणजे लेखी. म्हणजे एखादा लेखी करार किंवा खरेदीची ऑर्डर ज्यावर दोन्ही पक्षांची सही असते. यामुळे होतं काय की सगळ्या अटी आणि शर्ती स्पष्टपणे नोंदवल्या जातात. आणि हो, अगदी तोंडी दिलेला शब्दही कायदेशीररित्या तितकाच वैध असतो. अर्थात हे खरं आहे की काही अडचण आली तर तोंडी करार सिद्ध करणं थोडं कठीण होऊ शकतं, पण तो बेकायदेशीर मात्र नक्कीच नाही. अनेकदा असंही होतं की कराराचा काही भाग लेखी असतो आणि काही तोंडी. समजा आपण फर्निचरच्या दुकानात गेलो तर पावती लेखी असते, पण डिलिव्हरीची वेळ तोंडी ठरवली जाते. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि आता येतो सर्वात आश्चर्यकारक प्रकार. काही वेळा करार करण्यासाठी एक शब्दही बोलण्याची किंवा लिहिण्याची गरज नसते. केवळ आपल्या कृतीतून किंवा वागणुकीतूनच करार तयार होतो. हे किती सोपं आहे पहा. जेव्हा आपण सुपरमार्केटमध्ये एखादी वस्तू उचलून काउंटरवर आणतो तेव्हा आपण ती विकत घेण्याचा एक प्रस्ताव देत असतो. आणि जेव्हा तो कॅशियर ती वस्तू स्कॅन करून बिल बनवतो तेव्हा तो प्रस्ताव स्वीकारला जातो. बघा, इथे एकही शब्द न बोलता विक्रीचा करार पूर्ण झाला. तर आपण आतापर्यंत पाहिलं की विक्रीचा कायदा किती लवचिक आहे. पण यात एक महत्त्वाची अट आहे. चला, आता ती अट नेमकी कोणती आहे आणि हे सगळे नियम आपल्या दैनंदिन व्यापारासाठी इतके महत्त्वाचे काय आहेत हे समजून घेऊया. ही कायद्यातली एक फार महत्त्वाची ओळ आहे. हिचा सोपा अर्थ असा की वस्तू विक्रीचा कायदा जरी लवचिक असला तरी काही विशिष्ट वस्तूंसाठी जर दुसऱ्या कुठल्या कायद्याने करार लेखीच हवा अशी अट घातली असेल तर ती मात्र पाळावीच लागते. तर मग हा साधा नियम इतका मोठा का आहे? कारण तोच आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीये, तर रस्त्यावरच्या छोट्या विक्रेत्यापासून ते ऑनलाईन शॉपिंगपर्यंत सगळीकडे लागू होतो. आणि हीच लवचिकता व्यवसायाला सोपी आणि व्यावहारिक बनवते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर सुपरमार्केटमधली एक साधी कृती कायदेशीर करार बनवू शकते, तर मग 2 व्यक्तींमधल्या तोंडी आश्वासनाला किंवा आपण ज्याला हँडशेक डील म्हणतो त्याला कायद्याच्या जगात खरंच किती आणि कसं महत्त्व असेल? जरा विचार करा.